पहिल्यांदा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र CET जी की लॉ कोर्स 5 इयर्ससाठी त्याचबरोबर 3 इयर्ससाठी घेतली जाते, ज्याला आपण लॉ CET सुद्धा ओळखतो. त्याचा आपण आज स्टडी करणार आहोत. त्यामध्ये लीगल ॲप्टिट्यूड आपण पाहत आहोत. जे कोणी स्टुडंट्स महाराष्ट्र CET जी की येणार आहे 2024मध्ये, जे अपकमिंग लॉ CET आहे त्याला टार्गेट करत असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल असणार आहे. आपण लीगल ॲप्टिट्यूडमध्ये त्याचे सब टॉपिक्स पाहत आहोत. तर आज आपण सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पाहणार आहोत, ज्यालाच आपण मराठीत भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो. ते आज आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा. या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक महत्त्वाची नोट, महाराष्ट्र लॉ CET एक्झाम जी की 2024मध्ये होत आहे, त्यालाच आपण महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा 2024 म्हणू शकतो. 3 इयर्स कोर्ससाठी सुद्धा घेतली जाते. त्याचा कंप्लीट कोर्स ग्लोबल ऑनलाईन मराठीने आपल्याला अवेलेबल केला आहे. त्यामध्ये आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. संपूर्ण विभागावरील अभ्यासक्रमाच्या नोट्स आपल्याला मिळणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावरती मॉक टेस्ट अवेलेबल होणार आहेत. त्याचबरोबर MCQs हे उत्तरांसह तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे होईल काय की ज्यावेळी तुम्ही एक्झाम द्याल, ॲक्च्युअल एक्झाम MCQची ज्यावेळी द्याल त्यावेळी तुम्हाला ती खूप इझी जाऊ शकते. ओके, सो या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करून. त्याचबरोबर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरवर जाऊन, आणि तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. ओके, सो कसा परचेस करू शकता तुम्ही, तर प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप सर्च करू शकता आणि ते इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला हा सरफेस दिसेल. हा सरफेस आल्यावरती तुम्हाला एकतर फर्स्ट पेजवरतीच तुम्हाला ही ॲड दिसेल, किंवा मग नाहीच दिसली तर तुम्ही स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हा कोर्स पाहू शकता, ज्यामध्ये कोर्सेसमध्ये तुम्ही क्लॅट किंवा लॉ हा कोर्सेस निवडू शकता, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे 2 कोर्सेस दिसू शकतील, जे की 5 इयर्स LLB कोर्ससाठी एक आहे आणि 3 इयर्स कोर्ससाठी जी CET आहे, त्या दोन्हीचे तुम्हाला कोर्स अवेलेबल होतील. सो तिथे जाऊन तुम्ही हे कोर्स परचेस करू शकता. ओके, सो डोंट वेस्ट अवर टाईम, लेट्स स्टार्ट अवर लेक्चर. तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ द इंडिया बिगिन्स विथ द प्रिॲम्बल. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे सुरुवात काय होती तर प्रिॲम्बलपासून सुरुवात होते. ओके, म्हणजेच राज्यघटनेची सुरुवात प्रस्तावनेने होती, जे की आपण प्रिॲम्बल बघितलेला आहे. तुम्ही मागील व्हिडिओसुद्धा चॅनलवरचे बघू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रिॲम्बल किंवा राज्यघटनेचे जी प्रस्तावना आहे त्याच्याविषयी व्हिडिओ सविस्तर मिळून जाईल. प्रस्तावनेची प्रस्ताविकेमध्ये राज्यघटनेची आदर्श, उद्दिष्टे आणि मूलभूत तत्वे आहेत. हे काय काय दिलेलं आहे तर आदर्श काय आहेत, हे आयडियल्स काय आहेत, ऑब्जेक्टिव्स काय आहेत, त्याचबरोबर मूलभूत तत्वे काय आहेत, म्हणजे बेसिक प्रिन्सिपल्स काय आहेत, ज्या बेसिक प्रिन्सिपल्सवरती आपली भारताची राज्यघटना बसलेली आहे. ओके, तर अशी संविधानाची ठळक वैशिष्ट्ये प्रस्ताविकातून निघणाऱ्या या उद्दिष्टांमधून प्रत्यक्षाने अप्रत्यक्षपणे विकसित झालेली आहेत. म्हणजे संविधानामध्ये जी वैशिष्ट्ये दिलेली आहेत, त्याची जी वैशिष्ट्ये आहे तीच आपण प्रस्ताविकेतून डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली असं म्हणू शकतो. म्हणजे तुम्ही प्रस्तावना जर बघितली तर त्याच्यामध्ये आहे की आपला देश कसा आहे तर सेक्युलर आहे, ओके, सॉव्हरेन आहे, डेमोक्रॅटिक आहे, ओके, रिपब्लिक आहे. तर असे जे बेसिक शब्द आहेत किंवा जी कन्सेप्ट आहे त्यालाच आपण बेसिक प्रिन्सिपल्स म्हणतो, आणि त्याच्यावरतीच आपला राज्यघटना जी आहे ती तयार झालेली आहे. ओके, म्हणजे तेच हे ठळक वैशिष्ट्य आहे जे की प्रस्ताविकेतून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या विकसित झालेले आहे. आपल्या राज्यघटनेने देशाच्या गरजेनुसार जगातील बहुतेक प्रमुख राज्यघटनांमधील सर्वोत्तम वैशिष्ट्ये स्वीकारली आहे. ओके, आता राज्यघटना तयार करत असताना आपण बरेचशा राज्यघटना म्हणजे इतर देशांच्या राज्यघटना सुद्धा आपण अभ्यासल्या आहेत, आणि त्याच्यातली जी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत ती सुद्धा आपण आपली राज्यघटना ज्यावेळी आपण बनवत होतो त्यावेळी ती विचारात घेऊन त्यानुसार ती आपण बनवलेली आहे. पण असं नाही आहे की ती आपण उधार घेतली जरी असली तरी राज्यघटनेत आपण भारतीय राज्यघटनेत ज्यावेळी अशी वैशिष्ट्ये आपण इन्सर्ट करतो त्यावेळी इतर देशांच्या संविधानापेक्षा ती वेगळी कशी ठेवता येतील हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. म्हणजेच आपण पुढे आपण बघू की कुठून कोणत्या देशाकडून आपण काय अडॉप्ट केलेलं आहे, किंवा कोणत्या देशाकडून आपण कोणतं प्रिन्सिपल जे आहे ते ॲक्सेप्ट केलं आहे, आणि त्यानुसार मग आपलं प्रिन्सिपल कसा मांडलेला आहे.
सो सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये बेसिक काय काय येतं तर इंटिग्रेटेड अँड इंडिपेंडंट ज्युडिशरी, सिंगल सिटिझनशिप, युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझीज ड्रॉन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. तर हे काय आहेत तर हे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत किंवा मग सायलेंट फीचर्स आहेत. आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन कसं आहे, भारताची राज्यघटना आपली कशी आहे हे आपण आज बघणार आहोत. त्याचे सायलेंट फीचर्स काय. फीचर्स म्हणजे काय की बाबा काय काय वैशिष्ट्ये आहेत, त्या वैशिष्ट्यांवरून मग आपण कॉन्स्टिट्यूशन बघेल आपण ॲक्च्युअल आर्टिकल किंवा कलम बघू त्यावेळी ते आपल्याला लक्षात येईल की आपलं कॉन्स्टिट्यूशन ह्या प्रकारे आपण बनवलेलं आहे. सो लिस्ट ऑफ दी सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये काय काय आहे तर बघूया. फर्स्ट वन आहे लेंदीएस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन. सर्वात मोठं जे जगातील सर्वात मोठं रिटन कॉन्स्टिट्यूशन कोणतं आहे म्हणजे लेंदीएस्ट कॉन्स्टिट्यूशन कोणतं आहे तर ते भारतीय संविधान भारतीय राज्यघटना आहे. कॉन्स्टिट्यूशन हे ओरिजिनली 1949ला तयार केलं आणि त्याच्यामध्ये 395 आर्टिकल्स आणि 22 पार्ट्स आहेत, त्याचबरोबर 8 शेड्यूल आहेत. तर ह्याच्या एवढं मोठं अजूनही कोणतं रिटन कॉन्स्टिट्यूशन कोणत्याही देशाचं नाही आहे. आत्ता जे नवीन आहेत तर नवीन आर्टिकल्स इन्सर्ट झालेले आहेत, म्हणजेच अमेंडमेंट झालेले आहेत. 395 आर्टिकल आता राहिलेले नाही आहेत. त्याचं बऱ्यापैकी टेंटेटिव्ह जो आकडा आहे तो 450 झालेला आहे. शेड्यूल 12 झालेले आहेत आणि पार्ट हे 24 झालेले आहेत. द पार्ट म्हणजे काय, जर तुम्ही मागचे व्हिडिओ जर बघितले असेल तर आपण फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत तत्त्वे किंवा मूलभूत कर्तव्य आपण ज्यावेळी पाहिली त्यावेळी ती कोणत्या पार्टमध्ये इन्सर्ट केली हे आपण बघितलं. पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ द फंडामेंटल राईट्स, पार्ट 4 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, अशा प्रकारे. तर पार्ट जे आहेत त्याला ते आपण पार्ट्स म्हणतो. तर असे पार्ट्स आता 24 आहेत आणि शेड्यूल जे आहेत ते 12 आहेत आणि आर्टिकल जे आहेत ते टेंटेटिव्ह मी सांगते, अजून त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स होत आहेत. तर 450 आर्टिकल सध्या आपण बघतो आहोत. ओके, आता 450 हा तुम्हाला आकडा नाही दिसणार कॉन्स्टिट्यूशनमध्ये, पण अमेंडमेंट्समध्ये ABCD किंवा अ ब क ड असे केलेले आहेत. तसे मिळून जर मोजले तर 450 होतात. दुसरं आहे की ड्रॉन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. व्हेरियस सोर्सेस म्हणजे काय की एकतर आपण कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळी नव्हतं इंडियामध्ये त्यावेळी आपला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट होता जो की 1935चा होता. त्याच्यानुसार आपलं सगळा भारत होता तो चालत होता. म्हणजेच ज्यावेळी इंडिपेंडन्स मिळायचा होता त्याच्या आधी 2 वर्ष हा लॉ तयार केला होता आणि त्याच्यानुसार गव्हर्न होत होतं बाकीचं सगळं. तर हा जो सोर्स आहे तो आपण कॉन्स्टिट्यूशन बनवताना सुद्धा वापरला आणि त्याचबरोबर अदर नेशन्सचा जो लॉज होते ते सुद्धा आपण स्टडी केले ज्यावेळी आपण कॉन्स्टिट्यूशन बनवलं. ब्लेंड ऑफ रिजिडिटी अँड फ्लेक्झिबिलिटी. आता कॉम्बिनेशन आपण म्हणू शकतो त्याला. तर काही जे प्रोव्हिजन्स आहेत हे रिजिडिटी आणि फ्लेक्झिबिलिटी म्हणजेच काय की खूप तटस्थ असणं आणि फ्लेक्झिबल म्हणजे लवचिकता. ओके, तर ह्याच्यामध्ये रिजिडिटी म्हणजे काय की बेसिक प्रिन्सिपल्स, बेसिक स्ट्रक्चर. ओके, बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय की आता काही पार्ट जे आहेत कॉन्स्टिट्यूशनचे ते बेसिक स्ट्रक्चरमध्ये येतात. म्हणजेच काय की आपले जे मूलभूत हक्क आहेत, त्याचबरोबर प्रिॲम्बल आहे, त्याचबरोबर इलेक्शन असेल किंवा मग डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स आहेत जे की लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी ह्यांच्यामध्ये जे वाटलेले आहेत. ओके, तर अशा प्रकारचे जे पार्ट्स आहेत किंवा अशा प्रकारचे जे कन्सेप्ट्स आहेत हे बेसिक फीचर्स ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन येतात आणि बेसिक स्ट्रक्चरमध्ये येतात. ओके, तर हे ज्यावेळी अमेंडमेंट्स करेल किंवा ह्याच्यामध्ये काही गोष्टींमध्ये घटना दुरुस्ती करायची असेल, काही चेंजेस करायचे असतील तर त्याच्यासाठी मात्र स्पेशल मेजॉरिटी लागते. हे कोण करू शकतं तर पार्लिमेंट करू शकतो. की पार्लिमेंट चेंज करू शकतं आणि त्याच्यासाठी एक स्पेशल मेजॉरिटी लागते. आता स्पेशल मेजॉरिटी ही 2/3 ह्या रेशोने पास केली जाऊ शकते. ओके, आणि फ्लेक्झिबिलिटीमध्ये काय की काही पार्ट जो आहे तो सिम्पल वेने, म्हणजे समजा काही त्याच्यात जास्ती क्लिष्ट नाही आहे तर काही वे जो आहे तो सिम्पल मेजॉरिटीने, म्हणजेच आता मनी बिल आहे किंवा मग इतर कोणतेही रेग्युलर बिल असतील तर ते सिम्पल मेजॉरिटीने
पास होतात की त्याला स्पेशल मेजॉरिटी नाही लागत, पण बेसिक स्ट्रक्चर ज्यावेळी अमेंड करतो त्यावेळी स्पेशल मेजॉरिटी लागते. तर अशा प्रकारे आपण कॉन्स्टिट्यूशन असं ठेवलेलं आहे की जो पार्ट खरंच महत्त्वाचा आहे त्याच्यासाठी आपण आपलं कॉन्स्टिट्यूशन हे रिजिड आहे आणि काही पार्टसाठी हे लवचिक आहे. ओके. त्यानंतर फेडरल सिस्टीम अँड विथ युनिटरी बायस. फेडरल सिस्टीम विथ युनिटरी बायसमध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय प्रोव्हाइड करतात, तर फेडरल सिस्टम प्रोव्हाइड करतो की फेडरल सिस्टम म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंट वेगळं आहे, स्टेट गव्हर्नमेंट वेगळं आहे. प्रत्येक राज्याला आपण स्टेट गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतो आणि युनिटरीमध्ये युनियन गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतो. ओके. आणि युनिटरी बायस म्हणजे काय की जरी फेडरल गव्हर्नमेंट जरी आपण देत असलो तरी युनियन किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्याच्याकडे बऱ्याचशा पॉवर्स आहेत. बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा एक 60% पॉवर्स ह्या त्याच्याकडे दिलेल्या आहेत. जसे की आपण लिस्ट बघतो, लिस्टमधून जी युनियन लिस्ट आहे त्याच्यामध्ये सगळेच सब्जेक्ट येतात स्टेट लिस्टचे सोडून. पण मग एखाद्या वेळेस स्टेट आणि युनियन लिस्टमध्ये कोणताही सब्जेक्ट इन्क्लूड नसेल तर त्याच्या पॉवर्स, त्या सब्जेक्टविषयीचे जे पॉवर्स आहेत ते युनियन गव्हर्नमेंटला जातात. ओके. म्हणजेच एक वॉच ठेवण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट आहेच आणि इतरसाठी म्हणजे इतर जो कारभार आहे भारतातला किंवा भारतातील राज्यांचा त्याच्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट निर्माण केलं आहे. पण मग कॉन्स्टिट्यूशन आपण एकच ठेवलं आहे, सगळे वेगळे कॉन्स्टिट्यूशन ठेवलेलं नाही. ओके. तर ह्याला आपण फेडरल सिस्टीम युनिटरी बायस म्हणतो. ओके. नंतर पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे आपल्याकडे. पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये 2 हाऊस आहेत. ओके. 2 हाऊसमध्ये मग आपण लॉ तयार करताना दोन्ही हाऊसकडून पास झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती प्रेसिडेंट असेंड करतो. ओके. म्हणजेच काय की डेमोक्रेसीमध्ये आपण लोकशाहीनुसार कॅन्डिडेट निवडून देतो आणि ते कॅन्डिडेट्स पुढे जाऊन पार्लिमेंटमध्ये बसतात. त्यामुळं जी काय सिस्टीम आहे ती एक पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये आहे, प्रेसिडेन्शियल नाही आहे. प्रेसिडेन्शियल म्हणजेच काय की प्रेसिडेंट त्याच्या चॉईसनुसार मेंबर्सना सिलेक्ट करतो आणि तेवढेच मेंबर्स हे त्याच्या बॉडीमध्ये राहतात. पण पार्लिमेंटरीमध्ये तसं नाही आहे. पार्लिमेंटरीमध्ये इलेक्शन राहतं. इलेक्शननंतर परत जे लॉज पास करायचे आहेत ते मेजॉरिटीने पास करावे लागतात. ओके. त्यानंतर पार्लिमेंटरी सॉव्हरेनिटी अँड ज्युडिशियल सुप्रिमसी. ओके. तर पार्लिमेंटरी सॉव्हरेनिटी म्हणजेच काय की काही जे अमेंडमेंट्स आहेत किंवा काहीही लॉ पास करायचा असेल तर तो कोण पास करू शकतं, तर पार्लिमेंटच करू शकतं. म्हणजेच पार्लिमेंट हे एक काय म्हणू शकतो आपण सुप्रीम पॉवर आहे. ओके. म्हणजे ते सॉव्हरेन आहे, त्याच्यावरती कोणाचाही दबाव नाही येणार. म्हणजेच पार्लिमेंटनं पास केलं तरच प्रेसिडेंट पुढं पास करू शकतो. प्रेसिडेंट पार्लिमेंटला नाही सांगू शकत की हे करा, पण फक्त प्रेसिडेंटच्या काही सुमोटो ॲक्शन्स राहू शकतात. पण बऱ्याचशा गोष्टी ह्या पार्लिमेंटकडे आहेत. पार्लिमेंटने लॉ पास केले तरच पुढे ते इम्प्लिमेंट करता येऊ शकतात, नाही तर ते करता येऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर ज्युडिशियल सुप्रिमसी. आता पार्लिमेंट सॉव्हरेनिटी जरी असली, कोणतेही लॉज ते पास करू शकत असले तरी काही वेळेस काही लॉज हे फंडामेंटल राईट्सच्या अगेन्स्ट जाऊ शकतात किंवा काही लॉज हे कॉन्स्टिट्यूशनला अनकॉन्स्टिट्युशनल होऊ शकतात किंवा कॉन्ट्ररी जाऊ शकतात. मग त्यावेळेस काय होऊ शकतं, तर ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू होतो. ओके. म्हणजे ज्युडिशरी सुप्रीम कोर्टमध्ये किंवा मग हायकोर्टमध्ये तो लॉ चॅलेंज केला जाऊ शकतो. ओके. आणि तो लॉ चॅलेंज केल्यानंतर एक जे डेमोक्रॅटिक आपण गव्हर्नमेंट चालवतोय किंवा मग डेमोक्रेसी आपल्या देशामध्ये आहे त्याच पद्धतीनं मग जे पीपलचं वेलफेअर आहे ते बघून ज्युडिशरी त्यांचा निर्णय देते. ओके. म्हणजे पार्लिमेंटरी सॉव्हरेनिटी जरी असली तरी ज्युडिशरीला सुद्धा पॉवर्स आहेत की जो लॉ पार्लिमेंटनं बनवलेला आहे तो ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये ते रिव्ह्यू करू शकतात. ओके. त्यानंतर रूल ऑफ लॉ आहे. रूल ऑफ लॉ म्हणजेच कायद्याचं राज्य आहे आपल्या देशामध्ये. ओके. कायद्याचं राज्य म्हणण्यापेक्षा आपण हे म्हणू शकतो की सगळे लॉज पास झाल्यानंतर सुद्धा ज्युडिशरीला एक पॉवर्स दिलेले आहे की ज्युडिशियल रिव्ह्यू आणि ज्युडिशियल रिव्ह्यू करताना इन रिगार्ड विथ द वेलफेअर ऑफ द पीपल केला जातो. ओके. म्हणजे पहिला पीपल्सचं वेलफेअर बघितलं जातं. ओके. आणि त्याच्यानुसार मग तो जो लॉ आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवलं जातं. ओके. आणि रूल ऑफ लॉमध्ये लॉचं जर काही लॉ आपण अबाईड केला किंवा मग फॉलो नाही केला तर आपल्याला पनिशमेंट होते किंवा मग कॉम्पन्सेशन द्यावं लागतं. तर सगळ्यासाठी आपल्याकडे लॉज आहेत. ओके. त्यानंतर इंटिग्रेटेड अँड इंडिपेंडंट ज्युडिशरी.
इंटिग्रेटेड आणि इंडिपेंडंट ज्युडिशियरी म्हणजे काय, की जे 3 ऑर्गन्स आहेत आपले, लेजिस्लेटिव्ह, ज्युडिशियरी आणि एक्झिक्युटिव्ह. ओके. तर लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह हे 2 जे ऑर्गन्स आहेत ते इंटरकनेक्टेड आहेत. ओके. म्हणजेच दोन्ही लेजिस्लेटिव्हमध्ये लॉज तयार होतात, एक्झिक्युटिव्ह त्याला बायफर्केशन करत राहतं आणि वॉच ठेवत राहतं. ओके. तर ते दोन्ही जे ऑर्गन्स आहेत ते एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत, त्यांना इंटरकनेक्टेड राहावं लागतं. पण ज्युडिशियरी ही इंडिपेंडंट आहे, त्यांचा कोणताही संबंध येत नाही. म्हणजे एक्झिक्युटिव्ह किंवा लेजिस्लेटिव्ह ह्या दोघांच्याही मध्ये ज्युडिशियरीचा संबंध येत नाही. जरी एखादा लॉ लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह दोघांनी मिळून बनवला असेल तरी तो पुढं जाऊन ज्युडिशियरी त्याला चेक करते, चेक अँड बॅलन्स करते की तो लॉ जो आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे. ओके. आणि त्याच्यावरती ज्युडिशियरीवरती कोणाचंही बर्डन राहत नाही की हा लॉ अयोग्य जरी असेल तरी योग्य दाखवावा. ओके. म्हणजे ज्युडिशियरी त्यांचे निर्णय इंडिपेंडंटली घेऊ शकते. ओके. त्यानंतर फंडामेंटल राईट्स. फंडामेंटल राईट्स हा तर आपण बेसिक पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बघतो की प्रत्येक सिटिझनला फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत आणि कोणते राईट्स आहेत हे आपल्याला माहिती आहे की आर्टिकल 14मध्ये येतात. आर्टिकल 12 ते 35 पर्यंतचे जे आहेत ते फंडामेंटल राईट आपल्याला मिळालेले आहेत. ओके. त्याचबरोबर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी दिलेली आहे. आता डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजेच निर्देशिक तत्वे आपण म्हणू शकतो. ज्यावेळी एखादा लॉ पास करायचा आहे देशाला किंवा मग कोणतंही नोटिफिकेशन काढायचं आहे तर त्यावेळेस देशाने किंवा मग पार्लिमेंटने प्रत्येक वेळी बघितलं पाहिजे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स काय दिलेली आहेत किंवा निर्देशक तत्वे काय दिलेली आहेत. कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्या निर्देशक तत्वे दिलेली आहेत. कशासाठी दिलेली आहेत की येणाऱ्या काळात ह्या विषयी तुम्हाला लॉ बनवावे लागतील आणि त्याविषयी लॉ बनवताना किंवा मग लॉ बनवायच्या आधी ह्या निर्देशक तत्वांनुसार तुम्ही ते लॉ बनवा. त्यानंतर फंडामेंटल ड्युटीज दिल्या आहेत. ओके. जसं फंडामेंटल राईट्स तुम्हाला अवेलेबल आहेत त्याचबरोबर फंडामेंटल ड्युटीजसुद्धा असल्या पाहिजेत. ओके. प्रत्येक नागरिकाच्या काही फंडामेंटल ड्युटीज आहेत आणि त्या ड्युटीज आपण एक भारताचा नागरिक म्हणून पाळणं खूप गरजेचं आहे. ओके. म्हणजे फंडामेंटल ड्युटीजमध्ये मूलभूत कर्तव्य आपण म्हणू शकतो ते येतात. देन नेक्स्ट इज इंडियन सेक्युलरिझम. आता सेक्युलरिझम म्हणजे काय की सर्व धर्म समभाव आपण म्हणू शकतो. भारतामध्ये बऱ्याचशा रिलिजन्स आपण प्रोफेस करतो. ओके. म्हणजे भारतामध्ये आपण विविधतामध्ये एकता हे तर बघतोच, त्याचबरोबर सर्व धर्म समभाव बघतो. एकच कोणतीही कास्ट किंवा एकच कोणताही रिलिजन इंडियाचा नाही आहे. प्रत्येकजण प्रत्येकाचा रिलिजन हा इंडिपेंडंट आहे ते प्रोफेस करण्यासाठी. कोणीही कोणावरती लादू नाही शकत आहे. ओके. तर आपण इंडिया जे आहे इंडियाची जी कन्सेप्ट आहे ती सेक्युलरिझम आहे. ओके. सर्व धर्म समभाव असणं प्रत्येक राज्यामध्ये मस्ट आहे. हे कुठेही म्हणजे कोणत्याही अदर नेशनमध्ये हे फीचर मिळणार नाही. ओके. त्यानंतर युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायसी आहे. तर युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायसी म्हणजे काय की आपल्याला इलेक्शनचा राईट मिळतो. इलेक्शनला वोट करण्याचा जो राईट मिळतो तो आपल्याला युनिव्हर्सल दिलेला आहे. म्हणजे पूर्ण भारतामध्ये आपण 18 वर्ष पूर्ण झालं की पूर्ण भारतामध्ये आपण इलेक्शनसाठी वोट करू शकतो. ओके. त्यालाच आपण युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायसी म्हणतो. ओके. म्हणजेच आपण 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला एक राईट आहे की आपण जे येणारं गव्हर्नमेंट आहे किंवा जी काही गव्हर्नमेंट मध्ये लोक असणार आहेत त्यांना आपण निवडून देऊ शकतो आणि आपण आपला हक्क बजावू शकतो वोटिंगचा. त्याचबरोबर सिंगल सिटिझनशिप आहे. जरी आपण स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट बनवलेलं असलं किंवा जरी आपल्याकडे वेगवेगळे राज्य असतील तरी इंडिया म्हणून हा एकच देश आहे. ओके. जसं आपण US बघतो की US कॉलनीज वेगळ्या आहेत आणि US गव्हर्नमेंट वेगळं आहे. ओके. जरी हे दोन्ही असलं तरी त्यांचे कॉन्स्टिट्यूशनसुद्धा 2 आहेत जे की कॉलनीजचे स्वतःचे वेगवेगळे आहेत आणि US कॉन्स्टिट्यूशन वेगळं आहे आणि त्यामुळं तिथल्या लोकांना ड्युअल सिटिझनशिप मिळते जी की कॉलनीची आहे आणि ते देशाची आहे. पण इंडियामध्ये तसं नाही आहे. इंडियानं सिटिझनशिप ही जी काय कन्सेप्ट आहे ती US कडून अडॉप्ट केली पण ड्युअल नाही केली तर सिंगल सिटिझनशिप केली. ओके. म्हणजे जरी आपण वेगवेगळ्या राज्यात जरी राहत असलो तरी आपण इंडियन म्हणून ओळखले जातो आणि इंडियाची सिटिझनशिप आपण घेतलेली आहे. इंडिपेंडंट बॉडीज आहेत.
म्हणजे काही जर इंडिपेंडंट बॉडीजमध्ये आपण बघू शकतो की अ, हे आहे, UPSC आहे किंवा मग SPSC आहे, स्टेट पब्लिक सर्व्हिसेस आहेत, ओके, किंवा मग ज्युडिशियरी सर्व्हिसेस वेगळे आहेत, ओके. तर प्रत्येक सर्व्हिसेससाठी इंडिपेंडंट बॉडीज आहेत किंवा मग आपण अ, जे पार्लिमेंटरी गव्हर्नमेंट काम करत आहे त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या बॉडीज बघतो, ज्या की इंडिपेंडंट बॉडीज आहेत आणि त्यांच्यावरती अ, कोणीही म्हणजे ते कोणावरही डिपेंडंट नाही आहेत, ओके. म्हणजे हे इंडिपेंडंट बॉडीज आहेत आणि त्यांचं काम ते व्यवस्थित इंडिपेंडंटली करतात. त्याचबरोबर इमर्जन्सी प्रोव्हिजन्स आहेत. आता इमर्जन्सी प्रोव्हिजन्स कलम 356 ते 352 ते 360 मध्ये कव्हर होतात, ओके. कॉन्स्टिट्यूशनचा ते आपण नेक्स्ट पुढे बघूच. तर इमर्जन्सी प्रोव्हिजन्स आपल्यामध्ये काय ठेवलेले आहेत, तर एखाद्या वेळेस बाबा काहीही इमर्जन्सी येऊ शकते, ओके. तर त्या प्रकारची म्हणजे आता नॅशनल इमर्जन्सी आहे, स्टेट इमर्जन्सी आहे आणि फायनान्शियल इमर्जन्सी आहे. आता नॅशनल इमर्जन्सी कोणत्या कोणत्या वेळेस येऊ शकते किंवा त्याला कारणं काय आहेत, बरं ती आल्यानंतर आपण कोणते मेजर्स घेतले पाहिजेत, कोणते रूल्स फॉलो केले पाहिजेत, ओके. किंवा मग त्यामध्ये मग गव्हर्नमेंट कसं वर्क करेल, किती वेळ ती इमर्जन्सी चालू राहील, ओके. तर ह्या प्रकारच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्यासुद्धा आपण कॉन्स्टिट्यूशनमध्ये अडॉप्ट केल्या आहेत, कारण कधीही इमर्जन्सी येऊ शकते आणि आहे हे गव्हर्नमेंट कसं वर्क करेल हे सुद्धा आपण इमर्जन्सी प्रोव्हिजन्समध्ये बघू शकतो, ओके. नंतर 3 टायर गव्हर्नमेंट आहे. तर 3 टायर गव्हर्नमेंट तुम्ही म्हणाल की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट आपण एवढंच बघितलेलं आहे. पण सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि परत आपण म्युन्सिपल गव्हर्नमेंट बघतो. आता म्युन्सिपल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा पंचायत राज वेगळा आहे, ओके, आणि जिल्हा परिषद वेगळी आहे. आता 3 टायर गव्हर्नमेंटमध्ये होतं काय की आपण मेन गव्हर्नमेंट स्टेट आणि सेंट्रल बघतो, पण मग लोअर ह्याच्यामध्ये काय बघू शकतो ॲक्च्युअल की बाबा ग्रामपंचायतींनी काम केलं तर वरती जाऊन मग ते कुठं पंचायत राजला कळते किंवा त्याच्यानंतर जिल्हा परिषद आहे. जी हायरार्की आपण बसवलेली आहे गव्हर्नमेंटची, तर त्यानुसार आपण वर्किंग करतो, ओके. त्यानुसार आपल्याला मग 3 टायर गव्हर्नमेंट दिलं आहे. त्याचबरोबर कॉपरेटिव्ह सोसायटीज फॉर्म केलेल्या आहेत. आता कॉपरेटिव्ह सोसायटीज म्हणजे आधी कॉपरेटिव्ह सोसायटीज नव्हती, फक्त पब्लिक आणि प्रायव्हेट, म्हणजे बऱ्यापैकी पब्लिकच होतं. आता प्रायव्हेटही झालेलं आहे, पण मग आता कॉपरेटिव्हमध्ये काय की एकत्र पर्सन्स येतील आणि ते सोसायटी फॉर्म करतील आणि ती सोसायटी कायद्या अंडर रजिस्टर्ड असेल, ओके. सो त्यांनी केलेली जी सोसायटी आहे त्याला आपण कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणतो. तर हे कॉपरेटिव्ह सोसायटीज का वाढवले, तर पब्लिक गव्हर्नमेंट किंवा पब्लिक जे बॉडीज आहेत त्यांच्यावरती खूप लोड येऊ नये किंवा मग काही ज्या गोष्टी आहेत त्या पब्लिकमध्ये खूप किचकट असतात, तर त्याच्या अगेन्स्ट जाता किंवा त्याला एक सेपरेट ऑप्शन म्हणून कॉपरेटिव्ह सोसायटीचं ऑप्शन ठेवण्यात आलं आणि ज्यामुळे जे कमी पैसे घेणारे असतात किंवा मग ज्यांना पब्लिकमध्ये जायचं नसतं पैशांसाठी किंवा मग कर्जांसाठी, तर त्याच्यासाठी कॉपरेटिव्ह सोसायटीज केलं, ओके. आता हे सोर्सेस कुठून घेण्यात आलेले आहेत, ओके. फीचर्स जे आहेत ते बॉरो कुठून करण्यात आलेले आहेत हे बघूया, ओके. तर ऑस्ट्रेलियामधून काय आपण बॉरो केलेलं आहे, तर कन्करंट लिस्ट, कन्करंट लिस्ट म्हणजे मिश्र लिस्ट, ओके. फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स, जॉईंट सिटिंग ऑफ 2 हाऊसेस पार्लिमेंट. त्यामध्ये हे केलं की 2 हाऊसेसचं जे जॉईंट सिटिंग आहे, जे आपण बघतो बऱ्याचदा की लोकसभा आणि राज्यसभा कधी कधी जॉईंट सिटिंगमध्ये येऊ शकतात, ओके. जॉईंट सिटिंग कधी घेतलं जातं हे आपण नेक्स्ट बघू. जॉईंट सिटिंग म्हणजे काय की एकत्र बसून एखाद्या विषयावरती चर्चा करणे. तर ते जे काय फीचर आहे ते आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलं. नेक्स्ट आहे कॅनडा, जे की फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर, वेस्टिंग ऑफ रेसिड्युअरी पॉवर्स इन सेंटर, अपॉइंटमेंट ऑफ स्टेट गव्हर्नर्स बाय द सेंटर, ओके. ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट. हे जे काय फीचर्स आहेत हे आपण प्रत्येक स्टेटकडून घेतले आहे. ह्याचं जे नेक्स्ट आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. आत्तासाठी आपण मेन फीचर्स पाहिलेले आहेत, ओके. सो
काही जर डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन नेक्स्ट लेक्चर.